महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2023 परीक्षांमध्ये अत्यंत सामान्य कुटुंबातली मुलगी जिचे वडील आता हमाली काम करतात, आई अत्यंत सामान्य घरून काम करते, त्यांची मुलगी ज्योती बोकरे त्यांची निवड झालेली आहे। आपण पाहू शकतात की आता मी त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहे। आपण त्यांच्याशी जाणून घेणार त्यांनी अभ्यास कसा केला, काय केला, कसं केलं, यापर्यंत कशी पोहोचली। ताई काय सांगाल, आपण 2023च्या लोक आयोगाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत, कसा अभ्यास करायची, आईची घराची परिस्थिती कशी आहे? घरची परिस्थिती पाहता एवढं मोठं स्वप्न पाहणं पण कधीतरी म्हणजे चुकीचं वाटतं, कारण आईवडील मजुरी करून त्यांनी शिकवलं आहे मला। त्याचबरोबर होतं जेव्हा 11वी 12वीला कॉलेजला होते त्यावेळेसच आमच्या कॉलेजमध्ये काही गेस्ट लेक्चर वगैरे अरेंज केले जायचे, जे कॉलेजचे माझे विद्यार्थी अधिकारी वगैरे झालेले आहेत त्यांचे मोटिवेशनल स्पीच वगैरे ऑर्गनाईज केले जायचे। त्यातनंच मला प्रेरणा मिळाली आणि मी स्पर्धा परीक्षा करायचं ठरवलं त्याच वेळेस 11वी 12वीला असताना। आणि त्या उद्देशाने मग मी BSc ॲग्रिकल्चर आणि MSc ॲग्रिकल्चर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून पूर्ण केलं। 2021ला मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करून 2021ला मी पुण्याला स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी गेली आणि तिथून पुढे माझा प्रवास खूप खडतर होता। एकतर पुण्याला राहणं म्हणजे जो काही मासिक खर्च होता तो खूप जास्त प्रमाणामध्ये होता। आपल्या कुटुंबामध्ये कोण कोण आहेत सध्या? माझ्या कुटुंबामध्ये आई वडील, मोठी बहीण, भाऊ आणि मी। मग पुण्यामध्ये आपण शिक्षण कुठे घेतलं, कसं घेतलं, त्याचं नियोजन कसं केलं नेमकं? पुण्यामध्ये मी सुरुवातीला गेले त्यावेळेस मी हॉस्टेलला प्रेफरन्स दिला। मी त्याच्यानंतर बॅचलर्समध्ये मुलींना जॉईन झाले, जिथं स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुली एकत्र येऊन राहतात आणि अभ्यास करतात। त्याचबरोबर तिथं पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यासिका अरेंज केलेल्या आहेत, जे काही गावाकडून येणारे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी अभ्यासिका असतात। त्या अभ्यासिकेमध्ये मी सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत बसून अभ्यास केलेला आहे। मध्ये खूप अपयश पण मिळालेली आहेत, 2 इंटरव्ह्यू झालेत, 2 मेन्स पण दिल्यात। हा माझा तिसरी मेन्स आणि दुसरा इंटरव्ह्यू होता MPSCचा आणि खूप अपयश आल्याच्यानंतर हे मिळालेलं यश आहे मला। आता आपलं पाहिलं तर आपले वडील हमाल काम करतात, लोकांच्या दुकानी काम करतात, आई घरी काम करते आहे, कसा आनंद आता व्यक्त करतात ते? आईवडिलांनी खूप कष्ट केलेत आणि खूप कष्टातनं त्यांनी शिकवले मला, तर मला एवढंच म्हणायचं आहे की त्यांच्या कष्टाचं आज चीज झालं। त्यांची जी काही स्वप्न होती ती पूर्ण करण्यासाठी मी खरी उतरले याचा मला जास्त अभिमान आहे। आता पाहिलं तर तुला 2-3 दिवसापासून आपल्या इथं आलेलं आहे, सगळे लोक तुमचं कौतुक करतात, आईचा सन्मान करतोय, वडिलांचा सन्मान होतोय, हे चित्र कसं म्हणजे? खूप आनंद वाटतोय आणि रिझल्ट आल्यानंतर हे सगळं घडेल अशी म्हणजे मला एवढी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा नव्हती, पण माझा जो काही समाज आहे, गल्लीतले लोक आहेत, माझे भाऊ आहेत, माझे रिलेटिव्ज आहेत, सगळ्यांचाच उत्साह बघून मलाही खूप आनंद होतोय। ह्याच्यामध्ये सगळ्यात योगदान मोठं कोणाचं असणार, आईचं, वडिलांचं, भावाचं, कोणाचं असणार? मला असं वाटतं की यश हे ना फक्त एका व्यक्तीचं नसतं, ह्या यशामध्ये खूप लोकांचा वाटा असतो। सगळ्यात पहिले मी माझ्या आईवडिलांची खूप आभारी आहे, त्यांनी मला जन्म दिला आणि ज्या समाजामध्ये मुलींना शिक्षण घेण्यासाठी कुठेतरी अडचणी येतात, त्या अडचणींचा विचार न करता त्यांनी मला शिकवलं। आणि त्याचबरोबर मला ज्या समाजामध्ये आपण मुलींची 22-25व्या वर्षी लग्न करतो, आज माझं वय 28 वर्ष आहे, पण माझ्या घरच्यांनी मला वयाचा किंवा लग्नाचा कुठल्याच प्रकारचा दबाव न आणता शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे। सगळ्यात मोठा वाटा माझ्या आईवडिलांचा आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं माझा भाऊ, जो आता ह्या जगामध्ये नाही आहे। काय झालं नेमकं, काय झालं त्याला? तो वयाच्या 21व्या वर्षीच महावितरणमध्ये जॉईन केलं होतं विद्युत सहाय्यक या पदावरती आणि ड्युटीवर असताना इलेक्ट्रिक शॉक लागून त्याचं निधन झालं मागच्या वर्षी। आज तो असता तर तिला खूप आनंद झाला असता। तो आज असता तर ऑब्व्हियसली त्याला खूप आनंद झाला असता। त्याचा खूप विश्वास होता बहिणीवरती की दीदी एक दिवस अधिकारी होणार, पण आज झाली आहे। हो, आज त्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे मी। खंत आहे की तो नाही आहे जगामध्ये ही गोष्ट बघण्यासाठी। तर इतर तू आता जे तुझ्या मुली असतील, जे समाजात मुली असतील, त्या मुलीला काय प्रेरणा सांगतील, काय त्यांना सांगतील तू तुझ्या माध्यमातून? मला असं वाटतं की परिस्थिती किती जरी वाईट असली तरी स्वप्न मोठंच बघावं आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रत्येक पावलावरती तुम्हाला एक साथ भेटतच जाते। मनामध्ये जिद्द असली पाहिजे करण्याची आणि त्यामुळे मला नाही वाटत की कधी कुठल्या अडचणी समोर येतील।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या समाजासाठी प्रत्येक स्त्रियांसाठी खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे. मुली ज्यावेळेस ग्रॅज्युएट होतात, पोस्ट ग्रॅज्युएट होतात, त्यांच्यासाठी खूप मोठ्या स्कॉलरशिप अवेलेबल आहेत आणि त्याचा फायदा करून मला वाटतं मुलांनी शिकायला पाहिजे, त्याचा पुरेपूर फायदा करून घ्यायला पाहिजे. आपण पाहू स्वप्न किती छोट्या संसार किती असला तरी माणसानं स्वप्न मोठे की पाहिले पाहिजे असं पाहिलं सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन विकास मागण्याचं संभाजी मुंडे, टीव्ही 9 पुणे, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.